म्हात्रे बाळे यांनी काल्हेरला जाऊन एक स्थानिक बिल्डरांच्या साईडवर जाऊन तिथे आमचा वर्दस्त आहे असं विधान केलंय। मला त्यांना एवढंच सांगायचंय, असं एकही भिवंडी तालुक्यातली एखादी साईट त्यांनी दाखवली ज्याच्यावर आमचं वर्दस्त असेल किंवा आमच्या आशीर्वादाने होत असेल, असं कुठलंच व्यापाऱ्याने कुठली साईट नाही। भिवंडी हे मोठं हब आहे व्यापाऱ्यांना काम करण्यासाठी, त्याच्यामुळे इथे कुणीही काम करू शकतो, तिथे आमच्या वर्दस्ताची गरज नाहीये। आणि राहिला विषय, भिवंडी तालुक्यातले जे जे काम चालू आहेत ते अनधिकृत चालू आहेत आणि या राज्य सरकारचं एक नियम निघालेला आहे, त्यांनी एक GR काढलेला आहे का हे प्रोजेक्ट सगळे अधिकृत करण्यासाठी। त्याच्यामुळे सगळे प्रोजेक्ट भविष्यात ज्या ज्या व्यापाऱ्यांनी अधिकृतसाठी प्रयत्न केलेत, त्यांनी परवानगी मागितली, त्यांचे अधिकृत होतील। पण हे वर्दस्त असल्याची गोष्ट मला सुरेश म्हात्रे बाळ्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही स्वतः मागच्या निवडणुकीत कबूल केलं का तुमच्या प्रोजेक्टवर MMRDA ची कारवाई झाली आणि ती MMRDA ची कारवाई झाली तर सत्य तुम्ही लोकांसमोर न आणता चुकीची माहिती नेहमी लोकांसमोर तुम्ही मांडता। तिथल्या स्थानिक शेतकऱ्याची मी माहिती घेतली वखारे म्हणून, त्यांनी तुमच्यावर, माझ्याकडे त्याचे डॉक्युमेंट आहेत, त्यांनी तुमच्यावर एक गेल्या 2 वर्षापासून तुम्ही त्याच्यावर अन्याय केलाय, त्याची जागा घेतलेली आहे, त्याचे भाडं दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी ते MMRDA तक्रार केली होती आणि त्यांनी तुमच्यावर कारवाई केली होती। तुम्ही स्वतः कबूल केले तर माझ्या 5 प्रोजेक्टवर मी स्टे घेतलेला आहे, म्हणजे स्वतः अनधिकृत काम करायचं आणि दुसऱ्यावर बोट दाखवायचं। दुसऱ्यावर बोट दाखवताना 4 बोट आपल्याकडे आहेत याचा आपण विचार करत नाही। आपण आता लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधीचं काम काय, आपण काय केलं पाहिजे याचं अज्ञान आपल्याकडे। आपण तिथे काल बोलताना बोलले का माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री, आपलं मी अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतो का जोपर्यंत हे काळजीवाहू सरकार आहे, काळजीवाहू सरकार असल्यामुळे आजही देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजीच आहेत, त्याच्यामुळे केंद्रीय मंत्री आजही केंद्रीय मंत्री आहेत आणि तुम्ही लोकप्रतिनिधीमधून निवडून आलेत, जोपर्यंत तुम्ही शपथ घेत नाही तोपर्यंत तुम्ही खासदार नाही आहेत, हे अज्ञान हे तुमचं आहे। हे खरंच मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं। आपलं नाव बोललं गेलेलं होतं बाळामामा यांच्याकडून, नक्की काय सांगा? मला सुरेश म्हात्रेंना एवढंच सांगायचंय, काल्हेरचं जे प्रोजेक्ट आहे त्याच्यात आदरणीय केंद्रीय मंत्री कुलकर्णी साहेब आणि माझा कुठलाही काही संबंध नाही। उलट त्यांनी त्या प्रोजेक्टचे पेपर काढावे, तो प्रोजेक्ट त्यांच्याच नेत्यांचा आहे, त्यांच्याच नेत्यांच्या पेपरवर ऍग्रीमेंट होतात त्या प्रोजेक्टचे। म्हणून माझी त्यांना विनंती आहे का रीतसर त्याचे पेपर काढावे आणि आमचा त्याच्यात एकही कसलाही संबंध नाही आणि त्यांच्या या वक्तव्यावर आम्ही रीतसर कायदेशीर कारवाई करत आहोत। रीतसर आम्ही आमच्या ऍडव्होकेटशी बोललेलो आहोत, आम्ही रीतसर नोटीस त्यांना याची पाठवण्यात येईल।